फ्रेंड्स नमस्ते. मी विष्णू नवपुते आणि आपण पाहत आहात चॅनल फिजिक्स विथ विष्णू नवपुते. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल म्युच्युअल इंडक्शनचं. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे एका कॉइलमधून करंट जर कधी व्हॅरी केला तर दुसऱ्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होतो, याचं प्रॅक्टिकल म्हणजेच कॉइल एक्सपेरिमेंट असं पण त्याला आपण म्हणू शकतो. ही आहे माझ्याजवळ ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी कॉइल मी जोडणार आहे माझ्या DC सोर्सला. एक वायर अजून जोडायचं ठेवलेलं आहे, ते मी फक्त जोडताना दाखवेल. ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी कॉइल मी जोडलेली आहे गॅल्वामीटरला. आता गॅल्वामीटरमध्ये करंट 0 आहे, म्हणजेच त्याचं कारण असं की कुठेच सोर्स ऑफ एनर्जी नाही, म्हणजे सेल जोडलेला नाही. पण आता बघा, मी इथे मेक करतो, इथे फोकस करावा. मी आता सर्किट मेक करतो म्हणजेच कनेक्शन करतो, त्यावेळेस डिफ्लेक्शन गॅल्वामीटरमध्ये राईटला येतं आणि ज्यावेळेस मी काढतो त्यावेळेस डिफ्लेक्शन लेफ्टला जातं. मी आता जोडून धरतो, पण जोडताना फक्त त्याचा एक पल्स म्हणजे स्ट्रोक फक्त राईटला येईल. लुक ॲट दिस. आता करंट 0 झाला, मी कनेक्शन चालू ठेवलेले. मी जर आता वायर कट केलं तर डिफ्लेक्शन लेफ्टला गेलं. हे डिफ्लेक्शन लेफ्टला गेलं म्हणजे अपोजिट झालं. याचं कारण असं आहे की अकॉर्डिंग टू लेंझेस लॉ, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF इन अ कॉइल इज सच अ वे दॅट इट अपोजेट्स टू इट्स कॉज. म्हणजे या सेकंडरी मधला EMF प्रायमरी मधल्या करंटला इन्क्रीज होताना सुद्धा अपोज करतो आणि डिक्रीज होताना सुद्धा अपोज करतो, म्हणून त्याचं डिफ्लेक्शन अपोजिट साईडला येतं. थँक्यू व्हेरी मच.